नमस्कार मावळ्यांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बऱ्याच दिवसाच्या नंतर व्हिडिओ होतोय. आय नो थोडं बिझी होतो, त्यामुळे थोडं लेट चाललं आहे. एनिवेज, पार्ट 12 आता सुरू होत आहे. पार्ट 11 आपण ह्या नोट्सवरती क्लोज केला की पंतयुक्त काका वाईला त्या अफजल खानाच्या छावणीमध्ये फिरले, तिकडनं कोणती कोणती इन्फॉर्मेशन आणली, ते काय काय म्हणाले, सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ जो येतोय तो तुम्हाला थोडे सर्कमस्टन्सेस आता बघावं लागतील. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की कान्होजी जे देन वतनावरती पाणी सोडलं, हा मला तुम्हाला सांगायचा आहे प्रसंग. बट त्याच्या आधी तुम्हाला सगळी बॅकग्राऊंड समजून घ्यावं लागेल. हाऊ एक सगळं तिकडे काय चालू होतं, हाऊ इट वॉज गोईंग गॉन. हो स्टार्ट होतं. पहिला मुद्दा इकडे असा येतो की रेस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा प्रांत का निवडला वॉरसाठी. तर आणि ह्याच्या मागे आणखी सुद्धा काही रिझन्स आहेत, काही पॉलिटिकल रिझन्स पण आहेत आदिलशाहीकडून. तर आपल्याकडून काय रिझन्स आहेत हे मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो. ते असं आहे की एक तर तो जावळी ह्या प्रदेशामध्ये आहे, डोंगर दऱ्यांचा प्रदेश, पाऊल वाटा, एवढे झरे वगैरे सगळे अशा अशा घनदाट वाटा की याचं वर्णन मी तुम्हाला प्रतापगड वॉर पार्ट 1 मध्ये कम्प्लीट सांगितलं, जावळी का आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. ऑब्व्हियसली सगळ्यांना हेच म्हणतील आणि म्हणूनच प्रतापगड निवडला होता की प्रतापगडचा परिसर निवडला होता अगेन्स्ट अफजल खान. बट याच्यात दुसरा आणखीनही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा कसं आहे, तुम्हाला राजकारण समजल्याशिवाय हे सगळं समजणार नाही आहे. तो राजकारणातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, मुत्सद्दी लोक, हुशार राजे, विनर्स जनरली असं ठेवतात की आपली जी राजधानी आहे, आपलं जे कॅपिटल आहे, यापासून दूर 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 कुठेतरी युद्ध व्हावं. राजधानीत युद्ध कधीच होऊ नये. याचे बरेच फायदे असतात. गनिमी कावा त्याच्यातला एक पहिला ट्रिक आहे, पण याच्यात बरेच फायदे असतात. आणि त्यासाठी सुद्धा राजगडापासून प्रतापगड लांब असल्याकारणाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ती लँड निवडली. पुढचा थोडासा वेगळा मुद्दा हटके असा आहे की अफजल खान हा वाईला येणार होताच, कारण तो तिकडचा सुभेदार होताच, किंवा त्या काळापुरती त्याला आदिलशहानी सुभेदारकी दिली होतीच. रणदुल्ला खानचा बेस्ट सरदार अफजल खान होता आणि रणदुल्ला खान गेल्यानंतर वाईचा सुभा त्याला मिळाला होता. बट काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला समजून घ्यायला लागतील. अफजल खानच्या डोक्यात काय चालू होतं, पॉलिटिक्स तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तर ते हे चालू होतं की जर मी तिकडे गेलो आणि शिवरायांच्या अगेन्स्ट जर मी युद्ध जिंकलो, तर तिकडे रुस्तम जमा परत कधी दावा ठोकूच शकणार नाही. पॉलिटिक्स आहे. रुस्तम जमा कोण? रणदुल्ला खानांचा मुलगा, त्याला छोटा रणदुल्ला खानही म्हणतात. तर तिकडे त्याला तो तिकडचा अनभिक्षित सम्राट होऊन जाईल. म्हणजे ते सुभा त्याच्या हातात कम्प्लिटली येईल, कारण का त्यांनी तिकडे पराक्रम पण केलेला आहे. तो ऑलरेडी प्रूव्ड आहे, पण आणखी एकदा स्वतःला प्रूव्ह करायला तिकडे आला. तिकडे पराक्रम पण केला, शिवरायांना पण हरवलंय असं त्याला वाटत होतं. म्हणूनही अफजल खान तिकडे बेधडक आला होता. बरं, ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे, तारिके अलीमध्ये मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक असं वाक्य आलेलं आहे की त्याच्या जीविताच्या हंगामावरती अग्नी टाकल्याशिवाय दुसरं काहीही करू नकोस, असं लेटर आदिलशहाने गुप्तपणे अफजल खानला पाठवलं होतं बादशहाने. नाव द थिंग इज की त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे जो आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो असा आहे की भिवंडीचं आधीचं नाव भिवपुरी आहे, पण ते लोक भिवंडीच म्हणायचे. तर त्या लेटरमध्ये असाही उल्लेख आहे, शिवभारतामध्ये उल्लेख येतो की कल्याण भिवंडीचे जे आपले मशिदी आहेत ते पाडून तिकडे मंदिरं बांधलेली आहेत शिवरायांनी. ते लोक शिवराय म्हणतच नव्हते, ते काय म्हणत होते ते मी सांगणार नाही. बट बिकॉज ते लोक शिवाजीनच बोलतात. मुघल्स असून दे, नाही तर आदिलशाही असून दे, निजामशाही असून दे, खिलजीज असून दे, बहामनीज असून दे, हे शिवाजीनच बोलतात. दॅट इज डिफरंट. बट सांगायचं उद्देश की तिकडे त्या शिवाजींनी आपल्या मशिदी पाडून तिकडे मंदिरं बांधलेली आहेत, त्यामुळे आपल्याला धोका निर्माण झालेला आहे. तर हेही एक कारण आहे की तुला तिकडे जायला पाहिजे. हे सगळं तारिके अलीमध्ये आलेलं आहे, शिवभारतातला उल्लेख आहे. तो सांगायचा उद्देश काय की दिस ऑल वे द रिझन्स की हे वॉर कसं पेटलं आणि आपण त्या वॉरला त्या तिकडे कसं काय खेचलं. सो हे सगळं चालू होतं. इन द मीन टाईम काय काय चालू होतं? इन द मीन टाईम हेही चालू होतं. जस्ट इमॅजिन मित्रांनो, जस्ट इमॅजिन तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणून एखादा एकदम एस्टॅब्लिश्ड किंगडमचा राजा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो किंवा फरमाना पाठवतो की बाबा तुम्ही या आणि तुम्ही आम्ही सरदार पाठवला, तुम्ही त्याला सामील व्हा. तुमच्या डोक्यानं मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही. जिकडे तुम्ही बसल्या त्याच्या साईडच्या प्रांतातल्या लोकांना पत्र जात आहेत की तुम्ही आमचे सरदार येतात तर तुम्ही त्यांना सामील व्हा. आणि तुम्ही इकडे बसलेला आहात, इकडचा प्रांताच्या लोकांना पत्र जात आहेत,
त्यातली कोणती जातील, कोणती नाही जातील, कोणती आपल्याकडे येतील, तो पुढला प्रश्न आहे. पण हे सोपं नाही. जस्ट इमॅजिन. पायाखालची जमीन सरकते. फक्त 1 सेकंड रेट्रोस्पेक्टिव्ह व्ह्यू फक्त ठेवा आणि शिवाजी महाराजांच्या जागेवर स्वतःला ठेवून बघा. तुम्ही हादरून जाल. कधीही सोपं नव्हतं प्रतापगड वॉर. प्रतापगड वॉर हे कधीही सोपं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आय थिंक सर्वात मोठा प्रसंग. याच्या तुलनेस कोणता प्रसंग असेल तो आग्र्याहून सुटका हा एक असेल. बट सांगायचा जो मतित अर्थ असा आहे की विचार करा. आणि ते फरमानं जात होती की तिकडच्या सर्व लोकांना तिकडे ती फरमानं जात होती. 12 मावळ काय आहे मी सांगतो पुढे. पण तिकडच्या सगळ्या लोकांना ती फरमानं जात होती. खोपडे असून दे, देशमुख असून दे, शिलीमकर असून दे, जेदी असून दे, सगळ्यांना ती पत्र जात होते. लिटरली एका पत्रामधले आम्हाला जो मजकूर मिळाला तो मजकूर असा होता. ते वर्डिंग्स असे होते. आपल्या जमावानिशी अफजल खान यांना त्वरित सामील व्हा. आपल्या जमावानिशी अफजल खान ह्याला त्वरित सामील व्हा. ही अशी फरमानं आदिलशहाची छत्रपती शिवाजी महाराज जिकडे बसल्या त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या लोकांना जात होती. तरी छत्रपती शिवाजी महाराज हे स्थिर, गंभीर, विचार करण्यास परफेक्ट. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. पण हे सगळं होतं. एवढं असून सुद्धा आमचे राजे स्थिर होते. कारण आई जगदंबावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता. प्रश्नच नाही. आता ह्याच्यामध्ये जेदे शकावलीमध्ये पण एक उल्लेख असा येतो की ज्या वेळेला ही पत्र सगळ्यांनाच गेली. खोपऱ्यांना गेली, जेद्याने गेली, शिरीमकरांना गेली, देशमुखांना गेली, मळ्याला गेली, सगळ्यांनाच गेली. बट याच्यामध्ये उल्लेख असा येतो की खोपडे बंधू ताबडतोब त्यांना पत्र आल्याला जे शकावलीमध्ये मी तुम्हाला सांगतोय त्यांना पत्र आल्याला ते ताबडतोब निघून गेले तिकडे. विचार करण्याचा एक गोष्ट आहे. खंडोजी खोपडे आणि केदारजी खोपडे ताबडतोब खानाला सामील झाले. जेद्यानेही पत्र केलं. मग पुढे काय झालं? मग जेधे पुढे तिकडे राजगडाकरता त्यावेळेला राजे राजगडावरती होते. तुम्ही जर समजा मुवमेंट ट्रेस केल्या छत्रपती शिवरायांच्या थ्रू युअर पेपर्स तर तुम्हाला असं समजेल की खान आधी वाईला आलाय, नंतर मग राजे प्रतापगडाला आलेत. ते तुम्हाला त्यातून समजेल. तुम्ही वाचा सगळं बुक्स वगैरे बरंच काही मटेरियल अवेलेबल आहे ऐतिहासिक संशोधक मंडळामध्ये पुणा. तर ते तुम्हाला समजेल. तर शिवाजी महाराज तिकडे नंतर गेलेत, हा तिकडे आधी गेलेला आहे. मग आधी महाराज कुठे होते? तर आधी महाराज राजधानीमध्ये राजगडावरती होते. तर जसं जेध्याना ते पत्र केलं, जेधे आधी राजगडावरती गेलेले. जेधे आधी राजगडावरती गेले, तिकडे त्यांनी शिवरायांची भेट घेतली. तिकडे त्यांनी शिवरायांची भेट त्यांनी तिकडे घेतलेली आहे. नंतर त्यांनी काही आश्वासनं घेतलेली आहेत. राजाने त्यांना काही समजवलेलं आहे. त्यानंतर ते परत मावळामध्ये आलेले आहेत. त्यांनी तिकडच्या देशमुखांना सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. त्यांना समजवलं आहे. त्यांच्याकडनं वचनं घेतलेली आहेत. आणि मग सगळा जमाव घेऊन ते प्रतापगडावरती गेलेले आहेत. लवाजमा घेऊन ते प्रतापगडावरती गेलेले आहेत. याच्यामध्ये मला एक मुद्दा तुम्हाला आणखीन क्लिअर करून सांगायचा लागतो की ऍक्च्युली बोलले काय. तर जेदे शकावली ही अत्यंत परफेक्ट एक आहे. जेदी कर्णी पण आहे, जेदी शकावली पण आहे, शिवभारत पण आहे. These are the contemporary documents, but शिवभारत is the most ऑथेंटिक कंटेम्पररी डॉक्युमेंट. त्याच सुद्धा उल्लेख आलेला. पण शकावलीला सुद्धा मी मानतो. बिकॉज जेदे हे अत्यंत स्वामिनिष्ठ सेवक, अत्यंत स्वामिनिष्ठ सेवक. तो पुढे येईल त्याचा उल्लेख. ह्यांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? हे त्या तिकडच्या सरदारांकडे गेले जे 12 मावळ. 12 मावळ हा जो एक शब्दप्रयोग आधी क्लिअर करून घ्या. 12 मावळ खूप महत्वाचा शब्दप्रयोग आहे. 12 मावळचा असं की पुण्याखाली 12 मावळ आणि 12 नेरज जुन्नरे खाली. 12 मावळ पुण्याखाली आणि 12 नेरज जुन्नरे खाली. ह्याच्यामध्ये काय काय येतं? तर ह्याच्यामध्ये येतं शिवनेर, मिननेर, पुन्नेर, जुन्नेर हे सगळं येतं. हा प्रयोग आपण 12 मावळ हा प्रयोग खूप इझिली करतो. पण हे सगळं असं येतं. इकडे उतरोळीची तरफ पण तुम्हाला दिसेल. सर्वच काही तिकडे तुम्हाला रोहिदास किल्लास पण तुम्हाला दिसेल. कारेची तरफ पण तुम्हाला दिसेल. हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. भोर गाव पण तुम्हाला दिसेल. हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. सो 12 मावळ आपण खूप इझिली वापरतो आत्ताच्या काळामध्ये. पण त्याचा ॲक्च्युअल असं येते. ठीक आहे. आता थोडंसं पुढे येऊया. तर ह्यांनी ॲक्च्युली सांगितलं काय? जेध्याने सांगितलं काय? तर त्या एरियातली जी लोकं होती ती जी ऑलरेडी ज्यांना वतनं होती, वडील उपार्जित वतनं होती, चांगला इन्कम होता. पण ही लोकं संभ्रमित होती की आम्ही खानाला जाऊन मिळवू का छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळवू. ही संभ्रमात होती. संभ्रम तुम्हाला कधीच पुढे जाऊन देणार नाही. पण तो संभ्रम रेस्पेक्टेड कान्होजी जेधेंनी जाऊन त्यांचा दूर केला. शकावलीतले शब्द जे आलेले ते असे आलेले आहेत. जेधे काय म्हणतात ऐका.
हे म्हणतात शहाजी महाराजांपासून आपण या घराण्याचे सेवक आहोत. मी तर बाबा वतनावर पाणी सोडले आहे. हे जे ते शिकवले शब्द आहेत की शहाजी राजांपासून आपण ह्या घराण्याचे सेवक आहोत. मी तर बाबा वतनावर पाणी सोडले आहेत. या घराण्याच्या म्हणजे भोसले घराण्याचे. शहाजी राजांपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांपासून. सो जे ते हे व्यक्तिमत्व शहाजी राजांकडे होतं. शहाजी राजांनी त्यांना इकडे पाठवलं छत्रपती शिवरायांच्या बरोबर राहायला आणि स्वराज्य वाढवायला. ऑफकोर्स हे इंटरनल प्लॅन्स सगळे असतात. बट हे जे काय हे होतं हे सगळं ऐकून मग बाकीच्या सगळ्यांना म्हटलं अरे समजा परकीय सत्तेविरुद्ध जर समजा कोणी आवाज उठवतंय तर आपण त्यांना का सपोर्ट करू नये. आणि मग हा सगळा लवाजमा घेऊन ते तिकडे गेले. हे एवढं सोपं. मी तुम्हाला एकच सांगतो, जेदे हा माणूसचा बद्दल जर काही बोलणं झालं तर असं होतं की कान्होजी जेदे जे म्हणतील ती पूर्व दिशा. एवढं हा एक सिंपल लाईनमध्ये मी तुम्हाला कान्होजी जेदेंचं महत्त्व क्लिअर करतोय. सोपं नाही. सोपं नाहीये. वतनावरती पाणी सोडणं बोलणं खूप सोपं आहे. ते फक्त त्यांनाच जमू शकतं तिकडे कान्होजी जेजांना. सोपं काम नव्हतं हे. बरं, वतनावर पाणी सोडण्याचा प्रसंग मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. याच्या पुढे इकडे इकडे काय झालं हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोण कोण होते जे हे सगळे लोक जाऊन तिकडे मिळाले. लवाजमा मी तुम्हाला सांगतोय. सगळी लोक जाऊन त्यांना मिळाली. तर ती लोक कोण कोण होती तर त्यांची नावं अशी आहेत: शिलीमकर, देशमुख, पासलकर, धमाले, दोहार, माळणे, मरळ, कोकाटे ही सर्व लोक होती तिकडे. पुण्याकालच्या ताडफीची माणसं राजांना मिळाली. ही सगळी लोकांना एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन तानोजी जेदे गेले. विचार करा काय माणूस असेल, त्याची पॉवर काय असेल, त्या शब्दाला किंमत काय असेल आणि त्यांच्याबद्दल लोकांना आदर आणि विश्वास किती असेल. सो कान्होजी जेदे ग्रेट माणूस, स्वामीनिष्ठ, धर्मनिष्ठ सर्वच. ही माणसं म्हणजे एक तर म्हणजे मला असं म्हणावसं वाटतं इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप थोर असं लक पण असेल की त्यांना अशी सगळी माणसं मिळत गेली. शिवाजी महाराज ही माणसं हेरत होती परफेक्ट. रेट्रोस्पेक्टिव्हली शिवाजी महाराजांकडे माझ्या तरी मते एकदम हाय लेवलचा होता. मग ते माणसं अशीच हेरत नव्हती. त्यांचं रिटेन्शन रेट 99% आहे. विचार करा आज आज एखाद्या चांगली कंपनीचं आपण नाव आता घेऊन आपण समजा IT कंपनीजमध्ये आपण गेलो, लाईक कॉग्नाझंट आहे तुमची, किंवा कोणती पण आहे तुमची, इन्फोसिस आहे तुमची, त्यांचा रिटेन्शन रेट किती हो? त्यांचा रिटेन्शन रेट 50 to 55% मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम. छत्रपती शिवरायांचा रिटेन्शन रेट स्वराज्य स्थापनेच्या वेळेस 99%. आत्तापर्यंत त्या रेटला कोणी पोहोचू शकत नाही आणि मला वाटतं की कोणीही पोहोचेल. मुघलांचा रिटेन्शन रेट 50%च होता. हे मी तुम्हाला सांगतो. बट सांगायचा उद्देश काय की ह्या प्रकारे जो छत्रपती शिवाजी महाराज माणसं मिळवत नव्हती तर जपतही होती. खूप मोठी गोष्ट आहे. आणि पैशाकरता जे काम करतात ना कधी पुढे जात नाहीत. सिंपल. सो शिवाजी महाराजांकडे जी माणसं आली त्यांना आत्मीयता होती, प्रेम होतं. स्वराज्याकरता स्वधर्मासाठी ही माणसं लढली. मुघलांची माणसं पैशाकरता लढत होती. सो व्हेरी सिंपल. म्हणून रिटेन्शन रेट खूप हाय होता. आणि आग्र्याहून 300 लोकांना घेऊन जिवंत येणं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जमू शकतं बाबा. त्या एवढा जाऊन दे. औरंगजेब हा टोटली डिफरंट टॉपिक आहे. पण सांगतो किती मुश्किल होतं हे फक्त शिवरायांनी साध्य केलेलं आहे. फक्त शिवरायांनी साध्य केलेलं आहे. सो काही फरमानं जी गेलेली आहेत, लाईक आदिलशहाने जे फरमान जे पाठवलंय जेधाना ते सुद्धा तुम्ही बघा. हे तेवढं सोपं नाहीये जेवढं म्हणतो. बिकॉज जेधांवरती हा आदिलशहालाही माहिती आहे ना जेधे काय चीज आहे. ऑफकोर्स माहिती आहे. तर हे सगळं होतं आणि त्यामुळेच आपण युद्ध जिंकलो. बट ही सगळी सर्कमस्टन्सेस सांगण्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ सांगणं खूप गरजेचं होतं की पॉलिटिकल कंडिशन्स कशा होत्या, कुठे काय चाललं होतं, शिवराय त्यावेळेला कुठे होते, जेधे येऊन कसे मिळाले, जेधांनी लोकांना कसं आपलं केलं किंवा त्यांना काय सांगितलं आणि नंतर हे सगळे लोक मिळाले. शिलीमकले, मानडे, दोहारे ही सगळी लोक मळलेत. ही सगळी लोक नंतर शिवरायाने येऊन मिळाले. आणि हा व्हिडिओ मला इकडे संपायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये वतनावरती पाणी सोडलं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ल्ड टू वर्ल्ड अवेलेबल आहे शिवभारतामध्ये आणि जेधे शकावलीमध्ये. ते वर्ल्ड टू वर्ल्ड मी तुम्हाला सांगणार आहे. देवाची कृपा आहे की आपल्याला अशी माणसं मिळत गेली म्हणजे आपल्या शिवरायांना. शिवाजी महाराज अशी माणसं जपत गेली ही त्यावेळी मोठी कृपा आहे. ही शिवरायांचीच कृपा आहे आणि जिजाऊ साहेबांची. यात काहीच प्रश्न नाही. पण गुरिल्ला टॅक्टिक्सचे फादर शहाजीराजे होते हे मी तुम्हाला सांगतो. बाकी आता हा प्रतापगड वॉर पार्ट 12 आपण इकडे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.